किराणा दुकान हे फक्त सामान घेण्याचं ठिकाण नाही आहे, तर तिथे समाजकारण, राजकारण आणि थोडं गॉसिप सुद्धा होत असतं. आणि या दुकानामध्ये एक अशी अनमोल साबण उपलब्ध असते, ती म्हणजे उधारी, जी दुकानदारासाठी ताप आणि ग्राहकांसाठी वरदान असते. So now I would like to call 60 students. They are presenting here wonderful drama. So clap for them. देवा चांगली बोवणी होऊ दे. देवा माया मालकाची साखर कमी होऊ दे, निस्ता चिडचिड करत राहते. तुले का करायचं अरे मा साखरीचं कमी हो का नाही हो, आपलं काम कर. आता कोण बोललं का दुकानात आहे? हा हॅलो हॅलो, हा बोला बोला, किराणा भुसाळ्याचं दुकान आहे. हा आमच्याकडं तेलापासून तुपापर्यंत, मिठापासून तर पिठापर्यंत सगळं भेटते. बोला काय लागते? हा हा 2 अंडे कोणतं पोहोचवायचे? बैठं बाटा टेकडीवर. हा एवढ्या दूर काची 200 वाजते तर मला बरं वाटलं असतं. लगेच अंड्यातून पिल्ल अरे आपलं काम करणं, लगेच अंड्यातून पिल्ल बाहेर निघले असते तर मी स्वतः अंडे दिले असते मायवाले. हा तुमच्याकडे ते पुडकी पाडकी नाही राहत का? चिपचिपचे हा ते घेऊन जा. चांगलं जरा ते काम आपटव ना, ते पुडकी पाडकी नाही राहत का? का म्हणते मला नाही येत, ते खाऊन घे जा. ठेवा मालक. का बोल. 1:30 वाजला ना, जेवण करून घ्या ना. बाईनं काय सांगितलंय मालकीन बाईनं? 1:30 वाजाच्या अंदर जेवण करून घ्यायचं. थांब जरा ते तर काम आपटू दे. साखर वाढन ना. तू माझी साखरेची असे बॅनर लाव, बॅनर का मा मालकाला साखर आहे, मा मालकाला साखर आहे. थांब जरा ते काम आपटू दे, मग करतो. लाव डब्बा ते पर्यंत. डब्बा लावतो ना. मालक जेवण करून घ्या ना, नाहीतर साखर वाढन ना. तुले मा साखरेची खाल्ली आहे एवढी. थांब जेवतो बस दुकानावर. अरे राम राम, नमस्कार नमस्कार. मालक तर नाही आहे ना, मी नमस्कार केला तर जमेल का? चालेल ना चालेल ना. नमस्कार नमस्कार. मालक तसं मालक कुठे गेले तुमचे? मालक जेवायला बसले ना. तिकडे आहे का? हो हो इकडेच आहे. अरे नमस्कार मालक. नमस्कार नमस्कार, या जेवण करायला या. नाही नाही, जसं मी ना विचार केला त्या इथूनच जात होतो बाबा, तर मला तुमचं एवढं मोठं भारी दुकान दिसलं. मला वाटलं इथं सगळं जे मला पाहिजे ते सगळं मिळेल नाही ते? हो सर्वात भेटते आमचं एवढं मोठं भारी दुकान आहे. बोला मी देतो ना तुम्हाला सामान. बोला काका लागते. साखर द्या बरं. साखर अजून शेंगदाणे आहे का आपल्याकडे? शेंगदाणे. उंदीर मेलेला देऊ का उंदराच्या लेंड्या पडलेल्या देऊ? हो का बोलत आहे? उंदीर मेलेला का म्हणत आहे? अरे सायलेमन, आपण चांगले शेंगदाणे विकतो, उंदीर मेलेले नाही. आम्ही चांगले शेंगदाणे विकतो, उंदीर मेलेले नाही विकत. कितीला दिले तुमचे शेंगदाणे? अजून दिले असता नाही ना. अरे एवढ्या किती रुपये पाव आहे? 2 किलो 20 रुपये पाव. द्या एक पाव द्या. एक आणि एक पाव साखर. पत्ती सुद्धा देऊन दे जा. पत्ती. एक पाव साखर आणि एक पाव. अरे कशा या येड्याला ठेवलाय? जर पहिलेच माझी बायको मा घरी दोघ खाते. अहो कुठ चालले म्हणते 10 वेळा. अहो इथं घराच्या बाहेर जात नाही. अहो कुठ चालले? अहो
खात राहते आणि होई तर बा पुन्हा डोकं खाते. काही वाटते का नाही तुम्हाला? कशा एड्याला ठेवलंय तुम्ही? एडा नाही तो, चांगला प्रामाणिक माणूस आहे. पहिलं मग बायकोच्या नात्यात लागते, बायकोच्या नात्यात मला ठेवाच लागल ना. हो का? मंडळी म्हणजे सार्वजनिक मंडळी काय? मंडळी? अरे येडिया, तुम्हा बायकोला सार्वजनिक मंडळी म्हणते. सार्वजनिक आणि बायको हे दोन अर्थ होते मंडळीचे, आणि तू मा बायकोला सार्वजनिक म्हणते. कसं आहे? अरे येड्या, तू त्याची बायको सार्वजनिक वाटते का रे? हे घ्या तुमची साखर. द्या, त्या मापून देतो. हे घ्या. कसं आहे हो, पहिलेच मी ना किती वेळा सांगूया मालकाला त्याले, पहिलेच माझी बायको घरी डोकं खाते, नोई तर काही मला डोकं खाते, कितीदा सांगा लागेल. हे घ्या. हो द्या. हे कावे रे कारगर, याच्या कारगर टाकून ठेवलं रे. अरे एवढा कावे रे काढ. हे माय बुद्धी आहे ना. काहीची ती बुद्धी. हे बा, तुम्हाला दिसत आहे काय कारगर टाकलंय म्हणून, आणि तू काहीची बुद्धी म्हणते स्वतःची रे. अरे हे माय बुद्धी आहे. तुम्ही म्हणसाल कसं? त्याचं कारण हे आहे काही. आता तुम्हाला फक्त पाणी घ्यायला लागेल ना, साखर टाका लागेल, बनली चाय आणि ते पत्ती. अरे रे का, मला फक्त साखर ना पत्ती का चाय बनवायलाच लागत होती. मला बासुंदी बनवायला लागत होती, काही दुसरं बनवायला लागत होतं. तू ना मला पत्ती का बरं मिक्स दिली? तुझा दिमाग येडा वेडा झाला आहे का? अरे येड्या टायले, कोणतं काम असं साखरीचं? ते तेल बनवा, तूप बनवा, तुला का करायचं आहे? पत्ती काही टाकून दिली त्याच्यात. बाई येड्या, मी तुला पहिलेच सांगतो, पहिले माझी बायको घरी डोकं काढते, तू आता माय काही खाऊ नको, पहिले सांगून राहिलो मी. तर द्या ना आपलं का शेंगदाणे द्या बरं. 1 किलो साबुदाणा. ठीक आहे, आणतो. कसा आहे? अहो कसा आहे हो? तुम्हाला सांगितलं ना, प्रामाणिक आहे, मग बायकोच्या नात्यात लागते. त्याच्यापेक्षा तर माझी बायको तरी बरी राहते. मग जातानी तर चिल्लावते ना, तर निस्त्या डोकं आले राहते. ए इथे बसलेले सगळे, यांची काय, यांच्या बायका काय, यांच्याही डोकं खाते का? मला का माहिती, त्याच्या घरी जाऊ तर घुसतो, त्याच्या घरी पाहिले. मग याला कसं ठेवलंय माझ्या डोकं खाली इथं? तुम्हाला सांगितलं ना, प्रामाणिक माणूस आहे. ह्या कोणचं घपला घापली नाही करत. चांगला असं तुम्ही म्हणता तो. हे घ्या साबुदाणा. साबुदाणा? तू काय येड्या वेड्या झालाय का रे? साबुदाणा कशाला दिला तू? हे माय अरे मी ना तुला शेंगदाणे म्हटलं होतं, शेंगदाणे. तू का बरं मला साबुदाणा दिलाय? हे माय बुद्धी आहे ना. हे बुद्धी तू त्यापाशी ठेव. अरे हप्त्यात माझा उपास आहे ना, त्याच्यासाठी मी ना साबुदाणा दिला ना. त्या उपवासाचं का करायचं आहे? अरे ऐकून घ्या तुम्ही, याच्या उपवासाचं मला का करायचं आहे? मी काय याच्या घरी नेऊन देणार आहोत साबुदाणा? मला शेंगदाणे दे. अरे येड्या, तुला त्याच्या उपवासाचं का करायचं? तू याला ते जे तुला लागते ते चुपचाप म्हणते चालले. हो ना, पहिले सीते किती तास सांगा लागेल यायले. अरे पहिलेच बायको डोकं काढते, नाही तर येऊन जाते. शेंगदाणे उंदीर मेलेला देऊ का उंदराच्या लेंड्या पडलेल्या देऊ? अरे उंदीर मेलेला उंदराच्या लेंड्या पडलेला का म्हणत आहे हो? अरे असं काही नाही, मजा करतोय तो, मजा. अरे येड्या, तुला सांगितलं ना, आपल्याकडे असं काही नाही विकत, सांगते. आम्ही असं काही नाही विकत, असं काही नाही विकत. शेंगदाणे आणले का तुम्ही ना? घेऊन या लवकर. आणणार रे, त्या बैताडाला ठेवलं मी ना, लोकला ना बायकोच्या नात्यात लागते म्हणून. हा बैताड तर मा बैताडेच आहे. हे एवढे जण दिसत आहे, एवढे जण त्याले पोरे झाले, तर त्याचं डोकं खाते का? त्याचा मुलगा, लहान मुलगा सुद्धा चुपचाप राहते ना. हो कसं आहे? तो मग बायकोच्या नात्यात लागले म्हणून ठेवलं, नाही कोण ठेवले ना एवढ्याले. हे घ्या शेंगदाणे. शेंगदाणे असे कसे दिले आहे तुम्ही? अरे जाऊ द्या, तुम्ही माझे डोकं खाण्यापेक्षा मला काहीच नका देऊ. मला फक्त आता एक साबण देऊन द्या. मग एवढी चिठ्ठी काय लिहिली लावली ना? आता कसं आहे, देते का मी जाऊ? अरे येड्या, थांबणार रे. काल तुला का करा, चिठ्ठीला जेवढं लागते तेवढं देता येईल. हे घ्या साबण. साबण दे दिली. चांगली आहे का कशी आहे मला नाही माहिती, आता विचारून पाहिजे. साबण कशी आहे तुमची? साबण चांगलीच तर आहे ना.
जरा. नाही तू दुकानात राहते का मजाक करते रे? माई बायको घरी दोक्ष खाते तरी तिला माई बंदी कुंडली माहित आहे. मी रात्री दारू पिऊन येतो का करून येतो तिला सगळं माहित राहते. आणि तू माई बायको दादा 2च वर्ष झाली आली तर लहानचं बाळ आहे ना. तू एवढ्या वर्ष झाला इथं काम करते तरी ह्या सामनीचं नाव माहित नाही तुला? अरे जास्त वर्ष नाही, फक्त 200 वर्ष झाले असं जास्तीत जास्त. 200 जास्त झाले असं असं वाटते मला. 200 जास्त? तुम्ही सांगा याच्याकडे पाहून कोणता 200 जास्त वाटून राहील तुम्हाला? मीच आता 50 वर्षाचा हो. किती? 200? अरे मी मागच्या जन्मापासून काम करत आहो ना. तर तुला कसं माहिती मागचा जन्म ना आताचा जन्म? अरे मी मेलोच नाही ना. तर मेला नाही तर आपल्या कुठं ना कुठं सांगितलंय आता हे लहान मुलं यायचं रक्त होईल त्याला पोरं बाळवील तर हे मोठे झाले काही मरणार सांगितलं दिवस. पण तुला 200 कशाला म्हणतात? 200 वर्षाला तू जिवंत आहे रे. अरे एड्या चांगला बोलणार आहे काल खोटा बोलून राहिला. हा गिराईक जाईन ना पहिला तू माझी बायको दे ती बहिणाची डोक्स खाते अशी करू ना. तू हे दुकानावर आलं का मग डोक्स खाते. जाऊ द्या तुम्ही एवढं डोक्स खाऊनच ठेवलाय. एक साबण देऊन द्या, पुन्हा एक साबण देऊन द्या. हे घ्या आता. कपड्याची देऊ का भांडे घासाची देऊ? दे कोणती पण दे जरा. हे घ्या भांडे घासाची कपड्याची रे जाईन ना गिराईक. आता याच्यातून तुम्हाला कोणती लागते घेऊन द्या. सर्फ एक्सेल, व्हीम, लक्स. मी ना तुला काय म्हणलं 2 साबण दे ना. तू 3 का बरं दिला आहे? आणि त्याच्यापेक्षा मी हात विकत नसतं नेलं का घरी? आंघोळ करायचं असतं मी हात विकत नसतं धुतलं का सांगते तर? मला 3 साबण का बरं दिले तू? मला 2 म्हणलं कोणतेही पण 2 दिलं. हे सर्फ एक्सेल दिली, हे व्हीम दिली. हे का हिला काय म्हणतात लक्स दिली. मला वाटलं तुम्हाला कोणती चालन बा मम्मीनं देऊन दिली. मी काय या भांडे घासायच्या साबणीनं आंघोळ करणार आहो? मी काय या सर्फ एक्सेलनं आंघोळ करणार? तुला काय वाटते का नाही? तुझी माहित अशी बुद्धी आहे म्हणते कशी बुद्धी आहे रे तुझी? अरे एवढ्या जायला ते लागते देणे ना रे. घरी ती बहीण डोक्स खाते तू तिथं डोक्स खाते. देवा अरे रामा. हे घ्या सिंथॉल, देशाचा नंबर 1 साबण. आतापर्यंत मी न विचारलं या साबणीचं नाव काय आहे आणि तुला सिंथॉल का बरं सांगितलं? देशाचा नंबर 1 सिंथॉल. अरे तुम्ही पण सांगावून हे पण माझी बुद्धी आहे ना. कशाची आहे तुझी बुद्धी सांग बरं. अरे हे 100, 200, 300 वर्षापासून चालून राहिली नाही साबण. 100, 200, 300 मला सांग. तू तर आताच म्हणे मले 200 वर्षापासून होतो म्हणजे जिवंत म्हणे. आता तू 300 वर्ष कुठून आलं तुझं? अरे मी 300 वर्षापासून जगत आहो ना. 200 वर्षापासून या दुकानात काम करत आहो. एकटा तुझी बुद्धी आहे तू थांब रे. 200 वर्ष 300 वर्ष आतापर्यंत तू 200-300 वर्षाचा असं तर याची आजी आजोबा तरी गेले असत पण तू का बरं नाही गेला? अरे मी ना गांधी बापू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराजाले पण पाहिलाय. त्याकडे मोबाईल आहे ना? हो. फोटो काढले असते ना तू ना? अरे त्या जमान्यात कोणचे मोबाईल? हे कळते तुला त्या जमान्यात कसे मोबाईल? तो जमाना ना आताचा जमाना किती वेगळा आहे तुला काही कळते का नाही? अरे तो जमाना मी सांगत का 300 वर्षापासून जगत आहो म्हणतो तर. 300? अरे एवढ्या त्याला ते लागते ते ना काल झगडा करून राहिला तू. त्याले तेल हे घ्या तुमची लक्षण. जाऊ दे आता हेच घेऊन जायला लागल. तू मला मगाशी काहीतरी म्हणलं होतं 2 दुकाटी आणि त्याच्यानंतर म्हणलं होतं कशाला पाहिजे साबणी. तर तू म्हणशील तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं म्हणशील तर आता तुला सांगून देतो. इकडे जरा इकडे. हे साबण काऊन टाकली असं? काय माहित? मग तुला काही माहित नाही. तुला आईला विचारायचं राहते मी या साबणीवर हिडे मारू हिच्यावर घसरून पडू तर पण तुला का करायचं राहते? मग मी म्हणतो अशा येडेले नका ठेवत जाऊ. जाऊ दे आता मला काहीच नाही घ्यायचं तुमच्या दुकानातून. कशा येडेले ठेवला या? आजी थांबा